नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेऊ. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामधून वितरित केला जाऊ शकतो. तोच 8वा हप्ता कोणत्या कार्यक्रमामधून नेमका वितरित होऊ शकतो या संदर्भात आपण माहिती पाहूत. व्हिडिओला सोबत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि आपल्याला हप्ता मिळणार आहे का या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ. तर नमूद शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली ही योजना, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले. 8वा हप्ता थेट पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येणार आहे. यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे या संदर्भात सुद्धा माहिती पाहू. तर व्हिडिओला थोडा लाईक करा, योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अधिकृत वेबसाईट आपल्याला माहिती आहे, नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर आपल्याला स्टेटस सुद्धा काढता येतं. त्याचद्वारे आपण पाहू शकतो की आपला हप्ता येणार का नाही या संदर्भात सुद्धा माहिती घेऊतच. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले. एकंदरीत 14,000चं अर्थसहाय्य हे शेतीसाठी म्हणजेच शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि 8वा हप्ता आता देण्यात येणार आहे. तोच 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका कोणत्या कार्यक्रमामधून वितरित होणार आहे का या संदर्भात माहिती पाहू. तर एकंदरीत अनेक जो पहिल्यापासून ते 7व्यापर्यंत आपण जर पाहिले तर संपूर्ण जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाद्वारेच हे हप्ते वितरित केले. त्याच पद्धतीने 8वा पण हप्ता आता कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने हप्त्याचं वितरण आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट पद्धतीने होणार आहे. तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्यानंतर मोबाईल नंबर, आधार नंबर याद्वारे आपण जी OTPद्वारे स्टेटस तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.